आष्टीत शेतकऱ्यांचे उपोषण. रुटी इमनगाव प्रकल्पातून अधिक दाबाने पाणी सोडण्याची मागणी. पाणी जर सोडलं आमचं ते बॅलर जर जे काढले तर ते बिना पालवानांचे का कशा मोटरा बसल्यात हे आम्हाला अद्याप माहीत नाही, पण ते बॅलर काढल्याशिवाय पाणी आम्हाला सुटणार नाही. तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील चिखली येथील शेतकरी रुटी इमनगाव प्रकल्पातून अधिक दाबाने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले असून त्यांनी आष्टी येथील लघु पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रकल्पातून पुरेशा दाबाने पाणी सोडले जात नसल्यामुळे ते शेतीपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून प्रकल्पातून अधिक दाबाने पाणी सोडावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिलाय. यावेळी आज मराठीशी बोलताना शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. आम्ही मौजे चिखली तालुका आष्टी जिल्हा बीड येथे उपोषणासाठी बसलो. लघु पाटबंधारे उपविभाग आष्टी या ऑफिस समोर आम्ही उपोषणासाठी बसलो. त्याचं कारण असं की रुटी प्रकल्पावरून मौजे चिखली खानापूर मंगरूळ आणि टाकळसिंग या गावातून प्रकल्प जात आहे आणि आम्ही मौजे चिखली येथील शेतकरी कमी दाबाचं पाणी आम्हाला सुटतंय. तर त्याचं कारण असं की त्या कॅनलमधून सोडणाऱ्या जो चारी आहे रुटी प्रकल्पाची, त्या चारीत अनेक मोटरा बसलेल्या आहेत. तर त्या मोटरा अशा पद्धती बॅलर टाकून मोटरा बसल्यात आणि चारी कितीही दरवाजा वर केला तरी त्या दरवाजाला ते ड्रम आहेत ह्याचे, ते ड्रम अडवले जातं आणि त्याच्यामुळं पाणी खाली येण्याला मार्गच नाही. आणि त्यामुळं आम्ही थोड्या दिवसासाठी पाणी पैसे भरूनही पाणी ते मिळू शकना आणि क्षमतेने पाणी येईना आणि ते अद्यापही आमच्या चिखली मौजे चिखली गावापर्यंत आलं नाही. गेली 2.5 दिवस झालं पाणी ते यायला तयार नाही. म्हणून करता आमची विनंती अशी आणि पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू शकतो की हे आम्ही पैसे भरून सकट आम्हाला हे शेवटचं पाणी पिकाचं गहू मका आमच्या गावात शेतकरी आहेत, दुधाचा धंदा आहे आणि गव्हाचं उत्पन्न आहे, हरभरा आहे आणि मका आहे आणि अशी शेतकऱ्याची निगडीत पिकं आहेत आणि शेवटचं पाणी असल्यामुळं हे आमचं पीक हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. आता मागणी आहे की हे दाबानी पाणी सुटावा की जेणेकरून आम्ही मागितलेल्या मुदतीमध्ये आम्हाला पाणी पोहोचावा अशी आमची यांना आग्रहाची विनंती आहे. 14 टेल पर्यंत पाणी हे पोहोचायला तयार नाही. म्हणून करता जास्त दाबात जर पाणी जर दिलं तरी नक्की पाणी आमच्या पुढे येऊ शकेल. आम्हाला वेळेत आम्हाला पिकाला पाणी देता येईल. तर पण हे काय अद्यापही आम्ही विनंती करून किंवा अर्ज देऊन हे अद्याप आम्हाला पाणी मिळायला तयार नाही. म्हणून आम्ही कॅनलधारक रुटी प्रकल्प कॅनलधारक आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत. पण अद्याप इतक्या उशिरापर्यंत सकट ते अद्याप ऑफिसचे माणसं आम्हाला पाणी सोडतोत किंवा काय प्रक्रिया चालू आहे असं सांगायला तयार नाहीत. पाणी अद्याप रुटी प्रकल्पामध्ये भरपूर आहे, कलेक्टरच्या स्टॉकच्या उपर पाणी आहे, पण पाणी सोडायला तयार नाहीत. याचे कारण शोधावा तेवढे थोडे आहेत. पाणी जर सोडलं आमचं ते बॅलर जर जे काढले तर ते बिना पालवानांचे का कशा मोटरा बसल्यात हे आम्हाला अद्याप माहीत नाही, पण ते बॅलर काढल्याशिवाय पाणी आम्हाला सुटणार नाही. तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आतापर्यंत पाणी तोपर्यंत पोहोचणार नाही. त्यांनी उपाय